आमच्या त्या सातभिंगी राखणदाराला बघून आमचा वाडा एकदम स्तब्ध झाला होता. आमचे शिवा काका हलकेच रामदास काकांना म्हणाले, दादा, मागे तुम्ही कोल्हापूरला गेला होता ना, तेव्हा हाच तो सातमाईंचा राखणदार सातभिंगी वाड्याकडे आला होता. दादा, हाच सातभिंगी आहे. रामदास काका एकदम इरली काकूंकडे बघत म्हणाले, इरले पळ, पूजेचं ताट घेऊन ये. नागो काका म्हणाले, वहिनी, त्या पूजेच्या ताटात गुळ खोबरं, मुठभर तांदूळ, हळद कुंकू, 4 पुरणपोळ्या आणि दुधाची वाटी ठेव आणि एक पणती पेटवून त्या ताटात ठेव. इरली काकूंनी पळत जाऊन नागो काकांनी सांगितलेल्या सगळ्या वस्तू त्या पूजेच्या ताटात घालून आणल्या. नागो काका म्हणाले, दादा, तू आणि वहिनी पुढे होऊन योग्य ते अंतर ठेवून त्या सातभिंगीला ओवाळून तुमची ओळख करून द्या. आत्मा, तुका, तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर जा. तसंच वहिनी, तुम्ही अशीच पूजेची ताटं आणा. मंगे, तू पण आण. आपण सगळ्यांनी आज सातभिंगीला ओवाळायचं आहे आणि त्याला पुन्हा नव्यानं ओळख करून द्यायची आहे. तसं वेळ न घालवता आमच्या आयाने भराभरा ओवाळणीची ताटं तयार करून आणली. रामदास काका, इरली काकू, आत्मा, तुकादादाला चला म्हणाले, तेव्हा इरली काकू घाबरल्या आणि म्हणाल्या, मला भीती वाटते, तो आपल्याला काही करणार नाही ना. तेव्हा रामदास काका काही न बोलता दारातनं बाहेर पडले. तेव्हा इरली काकू त्यांच्या मागोमाग नाईलाजानं सखाला घेऊन निघाल्या. त्यांच्या मागोमाग आत्मा, तुकाराम दादा निघाले. रामदास काका सातमाईंच्या पाराजवळ पण योग्य अंतर ठेवून उभे राहिले. घाबरलेले इरली काकू चटकन आपल्या नवऱ्याजवळ जाऊन उभ्या राहिल्या. तो सातभिंगी सर्प त्यावेळी सातमाईंच्या पारावर आळसावून पडला होता, पण रामदास काकांच्या चाहुलीनं तो एकदम ताठ होऊन फुसफुस करून जीभ आत बाहेर काढत सरळ त्यांच्याकडे बघायला लागला. रामदास काका थोडे पुढे सरकले आणि म्हणाले, ये सातभिंगी, सातमाईंच्या राखणदारा, मी यशवंतराव आणि आंबा खोतांचा थोरला मुलगा रामदास आहे. मी आमच्या ह्या सातमाईंच्या वाड्यात आपलं स्वागत करतो. ही माझी पत्नी, या वाड्याची मोठी सून इरली, कोल्हापूरच्या आबा पाटलांची लेक. हा माझा मोठा मुलगा आत्माराम आणि हा तुकाराम. हे दोघेही मुंबईला मोठे डॉक्टर आहेत. तसंच हा धाकटा सखाराम. याच्या जन्माची शुभवार्ता घेऊन तुम्ही आला होतात ना, तोच हा सखाराम. आमच्या पूर्वीच्या सखाचा हा पुनर्जन्म आहे. आता रामदास काका हे सांगत असताना तो सातभिंगी सर्प त्या ओळख करून देणाऱ्याकडे मान वळवून बघत होता, जणू त्याला काकांचं बोलणं पूर्णपणे कळत होतं. नंतर रामदास काका थोडे मागे सरकले. इरली काकूंना म्हणाले, इरले, त्याला इथून ओवाळ. तसं इरली काकूंनी अगदी आजीनं पूर्वी जसं सातभिंगीला ओवाळलं होतं तसंच त्यांनी त्याला ओवाळलं. पूजेचं ताट खाली ठेवलं. नंतर आम्ही प्रत्येकाने त्याला ओवाळून पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांची ओळख त्या सातभिंगीला करून दिली. त्यावेळी तो सातभिंगी स्थिरपणे आम्हा सगळ्यांकडे बघत होता. आम्ही आमच्या सगळ्यांची ओळख त्या सातभिंगीला करून दिल्यानंतर रामदास काका एकदम पुढे होऊन रडत म्हणाले, सातभिंगी, तुला माहिती आहे, आमची परमपूज्य आई आंबा आणि आमची आनंदी आत्या आता इथे नाही आहेत, याचं आम्हाला दुःख होतं आहे. तरीही तू आम्हाला तुझं दर्शन दिलंस, त्याबद्दल आम्ही सगळेजण तुझे आभारी आहोत. नंतर त्या राखणदाराला नमस्कार करून आम्ही आत आलो. तातोनी लगेच दार लावून घेतलं, कारण त्यावेळी त्याला आजींनी सांगितलं होतं, सातभिंगीनं कधी येऊन दर्शन दिलं, त्याला ओवाळलं की नंतर तिथे न थांबता त्याला सातमाईंच्या बरोबर एकांत मिळावा म्हणून लगेच मागचं दार बंद करून घ्यायचं आणि एकदम सकाळी उघडायचं. त्याप्रमाणे तातूनं ते दार लावून घेतलं. आम्ही ओसरीवर आलो तेव्हा नागो काका म्हणाले, दादा, हा सातभिंगी राखणदार जेव्हा येऊन आपलं असं दर्शन देतो त्यावेळी काहीतरी विशेष घडायचं आहे, हा संकेत घेऊन तो येतो. पण आता काय विशेष घडणार आहे? रामदास काका समाधानानं म्हणाले, नागो, काही विशेष घडो किंवा न घडो, पण मला त्या सातभिंगीच्या दर्शनानं फार समाधान झालं. मागे त्यांनी दर्शन दिलं तेव्हा आम्ही नव्हतो, त्याची मला हुरहुर लागून राहिली होती. नंतर ते खिन्नपणे म्हणाले की आता नागो विशेष काय घडणार आहे? अरे आता आहे नाही, अख्खी नाही, त्या का सखासारख्या परत येणार आहेत. रामदास काका असं म्हणतच होते, एकदम आम्हाला मागच्या दारी अचानक हूं हूं असा आवाज येऊन मागे भयंकर वादळ सुटलंय असा वाऱ्याचा सू सू आवाज ऐकू यायला लागला. आम्ही बघितलं, वाड्याचं पुढचं वातावरण नेहमीप्रमाणे शांत होतं, पण वाड्याच्या मागे काहीतरी गडबड चालली होती. नागो काका म्हणाले, चला मागे काय चाललंय ते बघू. आम्ही मागच्या दारी आलो तेव्हा रामदास काका दार उघडताना म्हणाले, कुणीही बाहेर जायचं नाही, फक्त इथून काय ते बघायचं आहे. त्यांनी दार उघडलं. आम्ही सगळ्यांनी बघितलं, तिकडे पाठीमागे सोसाट्याचा वारा सुटून वादळ उठलं होतं.
ते समोरचं झपाटलेलं बाभळीचं रान कोणी हलवावं तसं गदा गदा हलत होतं. तिथलं वातावरण एकदम थंड, काळोख्या संधिप्रकाशासारखं झालं होतं. दूरवर उन्हं पसरली होती. फक्त मागचं ते वातावरण असं विचित्र काळोखं झालं होतं. आम्ही सातमाईंच्या पाराकडे बघितलं तर सातभिंगी आता आजी आणि आत्याच्या समाधीवर आडवा पहोडला होता, पण त्याचं तोंड मात्र सातमाईंकडे होतं आणि तो तोंडातून खरखरीत हू हू असा विचित्र आवाज काढून विलक्षण वळवळत होता, जणू त्याला काहीतरी दुःख झालं आहे असं तो दर्शवत होता. त्या विचित्र वाऱ्यानं आजूबाजूचा पालापाचोळा उंच उडून गोल गोल फिरत होता. नंतर अचानक तिथे धुळीचे लोटच्या लोट वर उसळायला लागले आणि भूकंप व्हावा तशी तिथली सगळी जागा हलायला लागली. रामदास काकांनी घाईघाईनं मागचं दार लावलं. आम्हा सगळ्यांना ओसरीवर जायला सांगितलं. आम्ही ओसरीवर येऊन बघितलं तर पुढच्या बाजूला पूर्वीसारखं उन्हासारखं वातावरण होतं. तिथल्या समोरच्या झाडाचं वाऱ्यानं एकही पान हालत नव्हतं. तेव्हा हे सगळं काय चाललंय हे आम्हाला कळत नव्हतं. आम्ही घाबरलो. अस्वस्थ झालेले शिवाकाका एकदम म्हणाले, दादा आय पण नाही आहे आणि मागीलदारी हे भलतंच काहीतरी चाललं आहे का? आता आय आणि आक्कीबरोबर सातमाईसुद्धा निघून जाणार? रामदास काका काहीही बोलले नाहीत. ते फक्त तातूला म्हणाले, तातू समोरच्या खळ्यात चरणाऱ्या सगळ्या जनावरांना गोठ्यात आण आणि समोरचं दार लावून घे. त्या दुपारी ते विचित्र वादळ चांगलं 2 तास चाललं होतं, पण 7 वाजायच्या सुमाराला तिथे शांतता पसरली आणि आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आम्हाला जाणवलं की आता सातमाई आपल्या समया फुंकून झोपायला गेलेल्या असाव्यात. थोड्या वेळानं रामदास काका म्हणाले, चला आता आपण सगळ्यांनी अगोदर आपली जेवणं आटपून घेऊ. आम्ही सगळे जेवायला बसलो. त्यावेळी आम्हा सगळ्यांना आज नव्यानं अगदी प्रखरपणे जाणवलं की आमच्या आजी आणि आत्याशिवाय आम्ही किती निराधार आहोत. त्यावेळी आमच्या आया गप्प राहून आम्हाला वाढत होत्या आणि तेव्हा आमचे नागोकाका एकदम म्हणाले, अंबा आणि आनंदी परत येणार आहेत. त्यांच्या जन्मखुणेवरनं तुम्ही त्यांना ओळखाल, पण ते फार उशिरा घडणार आहे. या घटीत ऐकताच आम्ही सगळेजण एकदम स्तब्ध झालो. पण नंतर भानावर आलेले आमचे सुरेश रमेश दादा उठून नाचत मोठमोठ्यानं हसत सुटले आणि ते दोघे रामदास काकांजवळ जाऊन त्यांना हलवत म्हणाले, अरे मामा, आई आणि आजी परत येणार आहेत. आपला सखासारखा त्यांचाही पुनर्जन्म होणार आहे. भानावर आलेल्या आम्हाला ते दोघं काय म्हणतायत हे कळताच आमचा वाडा अत्यानंदानं हसत सुटला. आता तुम्हाला वाटलं असेल की या खोतांचं बरं आहे, मृत्यू पावायचं, पुन्हा पुनर्जन्म घ्यायचा, काय ही त्यांची अंधश्रद्धा. पण मी तुम्हाला अंतःपूर्वक सांगते की तुमचं कोणी अत्यंत प्रियजन अचानक तुमच्यापासून कायमचं दूर निघून गेलं तर तुम्हाला वाटेलच ना की देवानं त्या व्यक्तीला थोडा वेळ तरी आपल्याकडे पाठवावं. अगदी तसंच आम्ही आमचा सखा, आमची आजी, आमची आत्या याच्यावर अत्यंत माया करत होतो आणि त्या मायेमुळे तर आमचा सखा सातमाईंनी आम्हाला परत दिला. आणि आता आजी आणि आत्या परत येणार हा सांगावा त्यांनी दिला. त्या सगळ्याचं एक कारण होतं की आम्हा सगळ्यांचा सातमाईंवर असलेला दृढ विश्वास आणि त्यांच्यावर असलेली श्रद्धा. आमच्या खोतांची ही अंधश्रद्धा नव्हती, तर तो एक दृढ विश्वास होता. देव आणि भक्तामधला तो दृढ विश्वास होता. आमच्या सातमाईंच्या वाड्यावर आमच्या सातमाईंचे 7 रक्षणाचे पदर होते आणि असं असताना ते आपला वाडा रिकामा कशा ठेवणार? आता आमच्या सातमाईंवर दृढ विश्वास ठेवणारे असे आमच्या वाड्यात डॉक्टर होते, आम्ही शिक्षिका होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे वामन गुरुजी होते. त्यांचा सातमाईंशी काहीही संबंध नसताना ते आमच्या सातमाईंवर दृढ विश्वास ठेवणार होते. त्या क्षणी आम्हा सगळ्यांची काय परिस्थिती झाली होती हे मी तुम्हाला सांगूच शकत नाही. आम्ही सगळ्यांनी उठून आजी आणि आत्याच्या त्या खोलीच्या भिंतींना बाहेरनं कान लावून ऐकलं. आत आजी आणि आत्या मंद हसत कुजबुजत होत्या. मध्येच त्यांनी नागोकाका मंगीकाकूचं नाव घेतल्याचा भास झाला होता. नंतर कोणीतरी हसलं आणि ते हसणं सातमाईंचं होतं आणि आम्ही सगळ्यांनी ते ओळखलं होतं. त्यावेळी आम्हा सगळ्यांना हर्षवायू झाला. रामदास काका गंभीरपणे म्हणाले, हे बघा, आता आपण सर्वांनी ह्या गोष्टीचा गंभीरपणे विचार करूया. आय अक्का परत येणार याचाच अर्थ तुम्हा कोणाच्या तरी पोटी त्या जन्माला येणार. आता आयच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर एक मोठा तीळ आणि त्या जन्मखुणेवरनं आपण त्यांना ओळखायचं आहे. पण आत्ता तरी त्या दोघींची फक्त वाट बघणं आपल्या हातात आहे. आम्हा सगळ्यांना ते पटलं. खरं तर त्या दिवशी सातमाईंच्या त्या सांगाव्यानं आम्हा सगळ्यांना इतका आनंद झाला होता की काही विचारता सोय नाही.
मी सांगते की तुम्ही एखाद्या व्यक्तीवर अत्यंत माया करता आणि ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली तर प्रत्येक क्षणी त्या व्यक्तीच्या आठवणीनं तुमच्या मनाला किती क्लेश आणि यातना होतील हे तुम्हाला माहितीच असणार. त्या यातना क्लेश आम्ही भोगत असताना आमचे प्रियजन परत येणार हे कळताच आमची काय स्थिती झाली असेल याचा तुम्ही विचार करा. आम्ही संपूर्ण रात्र निरनिराळे तर्क वितर्क करण्यात गगन झालेलो असताना रामदास काकांनी मोठ्यांदा अभंगाला सुरुवात केली. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परिशेवटी कालमुखी निमाला, महाथोर ते मृत्यूपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. हा श्लोक रामदास काका मोठमोठ्यांनी म्हणत राहिले होते. अगदी पहाटे आम्ही तातूच्या बरोबर मागच्या दारी गेलो तेव्हा आम्ही तिथे जे पाहिलं त्यामुळे आम्हाला धक्का बसला. सातमाईंच्या दोन्ही समया कुणीही न लावता स्थिरपणे तेवत होत्या, पण तिथे कुठेही तो सातभिंगी राखणदार नव्हता. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे आता तिथे आजी आणि आत्याची समाधी नव्हती, तर सगळीकडे मातीच माती पसरली होती. त्या समाधीच्या सिमेंटचे अनेक तुकडे इथे तिथे विखरून पडले होते. रामदास काका म्हणाले, चला आय आणि आत्या निघाले आहेत, आता त्या कधी आपल्याकडे पोचतात तेच बघायचं आहे. तेव्हा आम्ही सगळेजण समाधानानं हसलो. आणि जेव्हा आम्ही मुंबईला निघालो तेव्हा रामदास काकांनी एरली काकूंनी ठरवलं की सगुणा आणि चिंगीला 7व्या महिन्यात सातमाईंच्या वाड्यात बाळंतपणासाठी आणायचं. आता आजी आणि आत्ता नव्हत्या, त्यामुळे शिरगुप्पीच्या दवाखान्यात त्यांचं बाळंतपण करायचं ठरवलं होतं. तसं सगुणाला 5वा महिना होता, तर चिंगीला 2रा महिना होता. या दरम्यान आमचे आबा पाटील, राणी काकूंचे वडील दोघेही गेले. आबा पाटलांचं जाणं आमच्या सगळ्यांच्या मनाला फार लागलं होतं. याचवेळी आमच्या आत्माराम दादाला साताऱ्यातले तंबाखूचे प्रसिद्ध व्यापारी जगताप पाटलांच्या सुकन्या या मुलीचं स्थळ आलं. ही फार देखणी होती तरुणी. सुकन्येला बघण्याचा कार्यक्रम सातमाईंच्या वाड्यात होणार होता. आमच्या वाड्यात आलेली उंच, गोरी, गालाला खळ्या पाडून हसणारी सुंदर सुकन्या लग्नाला नको नको म्हणणाऱ्या आत्मादादाला पहिल्या फटक्यात पसंत पडली. तेव्हा वेळ न घालवता लगेच आत्मादादाचा सुकन्येशी तातडीनं साखरपुडा आटपून घेण्यात आला. 15 दिवसात लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला. आमच्या वाड्यात लग्नाच्या तयारीची गडबड चालली होती आणि ह्याच सगळ्या गडबडीत संध्याकाळी ओसरीवर बसलेलो असताना नागोकाका अचानक म्हणाले, आत्मारामचं सुकन्येचं लग्न होणार नाही, तर दुर्गी या सातमाईंच्या वाड्याची सून होणार. आमचा वाडा नागोकाकांकडे बघत राहिला. आत्मादादाचा सुकन्येचा साखरपुडा होऊन लग्नाची तयारी चालू असताना सातमाई असं म्हणत होत्या. रामदास काका शिवा काकांना म्हणाले, शिवा, आता सातमाई असं का म्हणताय? आपण लग्नाची बोवळणीसुद्धा केली आहे. शिवा काका म्हणाले, मला कळत नाही दादा, पण नक्कीच सातमाईंच्या सांगण्यात काहीतरी गोम आहे. आपण करूयात एक काम की तूर्त लग्नाची तयारी थांबून काय घडतंय ते बघू. 2च दिवसांनी शंकर काका, बाजीराव काकांची जीप आमच्या वाड्याच्या दाराशी थांबली. त्यांनी बातमी आणली की इथून गेल्यानंतर सुकन्येला रस्ता ओलांडताना अपघात झाला, तिच्या डोक्याला मार लागला, ती जागच्या जागी गेली. ही दुर्दैवी घटना ऐकल्यावर आम्हा सगळ्यांना धक्का बसला, वाईट वाटलं. आमच्या दादाचं हे असं साखरपुडाहून लग्न मोडावं ह्याचं फार वाईट वाटलं, कारण सुकन्या देखणी छान तरुणी होती. जैता काकांना सुकन्येचं कळलं, ते सरळ दुर्गीचं स्थळ घेऊन आले आणि वाड्यानं तिचं दुर्गी हे नाव ऐकून लगेच दुर्गीला बघण्याचा कार्यक्रम ठरवला. खरं तर आत्मादादाला आता एवढ्यात लग्न नको होतं, पण त्याची मनस्थिती बघून रामदास काका त्याला म्हणाले, पोरा, जर तुला दुर्गी पसंत नाही पडली तर आम्ही हे स्थळ नाकारू. फक्त सातमाईंनी त्या पोरीबरोबर कौल दिलाय म्हणून एकदा तिला बघ. दुर्गी आमच्या वाड्यात आली. तुम्हाला सांगते, आम्ही कुणी असं देखणं सौंदर्य आजपर्यंत बघितलं नव्हतं. तसं जैत घराणं मुळात आमच्या आराकाकांच्या तोडीचं. आमच्या आत्मादादानं दुर्गीला बघितलं, तो अक्षरशः दुर्गीच्या प्रेमात पडला. फक्त एक अडचण होती, आमचा आत्मादादा एवढा मोठा डॉक्टर होता आणि दुर्गी फक्त 7वी पास होती. पण तिला घरातली सगळी कामं येत होती. जैता काकांनी दुर्गीचं फक्त 7वी शिक्षण असणं सांगितलं. तसं तो आमच्या तातूकडे, चंपा वहिनीकडे बघत हसत म्हणाला, काका काळजी करू नका, आमचं लग्न झालं की दुर्गीला मी शिकवीन. आत्मादादाच्या या बोलण्याचा कोणाकडे रोख आहे हे उमजून आम्ही तातू आणि चंपा वहिनीकडे बघून हसलो. मी हसत म्हणाले, आत्मादादा, चंपा वहिनीने लग्न झाल्यानंतर तातूला काही शिकवलं नाही, तू सुद्धा दुर्गीला काही शिकवणार नाहीस हे माहिती आहे मला. दुर्गी आमच्या देखण्या डॉक्टर असलेल्या आत्मादादाला बघून हरखून गेली. तिने अशा स्थळाची अपेक्षाच केली नव्हती.
दुर्गी आणि आत्मादादाच्या लग्नात आमच्या रामदास काकांनी संपूर्ण मांजरीवाडीला लाडू आणि पुरणपोळीचं गाव जेवण घातलं. आता आमच्या आत्मादादा, सुरेश, रमेशदादा, तातू आणि आम्हा सगळ्या वाड्यातल्या मुलींची लग्न झाली होती. आमचा तिरसट तुकादादा अजून तसा सडा राहिला होता. त्याला स्थळं येत होती, पण प्रत्येक स्थळात काहीतरी उणीव काढून तो स्थळं नाकारत असे. आता आमचा तुकादादा मोठा डॉक्टर होता, पण त्याचा तुसडा स्वभाव मात्र तसा होता. एकदा त्याला कोल्हापूरच्या शैला नावाच्या तरुणीचं स्थळ आलं. ती शैला तुकादादाला शोभण्यासारखी होती, हसरी होती, आनंदी होती, पण ह्याला तिचं आप्रनाक नाही आवडलं. तिला नकार देऊन टाकला. गिरली काकू वैतागल्या आणि म्हणाल्या, तुका आता तुला सर्वसंपन्न अशी अप्सरा आणायची कुठनं? अरे प्रत्येकीत काहीतरी उणिवा असतातच. तुझ्या बाबांकडे बघ, त्यांच्याकडे कितीतरी उणिवा असून मी त्यांना माझ्या गळ्यात बांधून घेतलंच का नाही, आणि जन्मोजन्मीसाठी. हे सगळं ऐकणारे रामदास काका म्हणाले, तुका पोरा, तू कुठल्याही पोरीशी लग्न कर, तिला तुझ्या आईसारखा स्वयंपाक करता आला पाहिजे. म्हणजे काय, आपलं पोट भरलं ना की कोणाच्या उणिवा आपल्याला दिसत नाहीत. म्हणून तुझ्या आईच्या उणिवा मला कधी जाणवल्या नाहीत, हे लक्षात ठेव. आता तुम्हाला माहिती आहे ना की एकाला लहानशा कागदावरच्या आकड्यामुळे एखाद्याचं नशीब क्षणात पालटतं. एखादा डॉक्टर यमाच्या गळफासातनं एखाद्याला सोडवून आणू शकतो. तसंच काहीसं विचित्र पण विश्वसनीय आमच्या वाड्यात घडलं. आमच्या कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक आमच्या मंगी काकूंना दिवस गेले. आता नागोकाकांच्या केसावर करडी झाक आली होती आणि अशा परिस्थितीत आजीपासनं परत आई होणं त्यांना शरमेचं वाटायला लागलं. त्या भेदभीत नागोकाकांना म्हणाल्या, अहो आपण शिरगोप्पीला जाऊन शान पोर काढून टाकू, मला नाज वाटते. नागोकाका तिच्यावर एवढे रागवले की बिचाऱ्या मंगी काकू मुसमुसत चुलीकडे जाऊन बसल्या. तसं बघता मंगी काकूला दिवस गेलेत हे कळल्यावर आम्हाला कोणाला काही वाटलं नाही. उलट रामदास काका नागोकाकांना म्हणाले, अरे नागो, वहिनीला इतक्या वर्षाने दिवस झालेत, आता तिची काळजी तरी घे. हिरली काकू काकूला जवळ घेऊन म्हणाल्या, मंगे अगं इतक्या वर्षांनी तुझी कूस पुन्हा उजवली आहे, याचा आनंद घे, रडत का बसली आहेस? नाईलाजानं मग मंगी काकू गप्प बसल्या होत्या. हिरली काकू म्हणाली, गुरुजी कदाचित तुम्हीही तुमचा पुनर्जन्म होऊन तुम्ही आमच्याबरोबर पुढचं आयुष्य घालवाल, कोणी सांगावं. आमचे गुरुजी त्यावेळी प्रसन्नपणे हसले. दिवाळीच्या वेळी मंगी काकूचे दिवस भरले. नागोकाकांनी मंगी काकूला दवाखान्यात न ठेवता एक स्पेशल डॉक्टरीनंच वाड्यात आणून ठेवली. रात्री बरोबर 12:05 आम्ही बाळाचं रडणं ऐकलं. तसंच कोणाचं तरी मंद हसणं आणि कोणाचं तरी खळखळून हसणं, हेही आम्ही स्पष्ट ऐकलं. आमच्या सातमाई आणि झपाटा हसतायत हे आम्हाला कोणी न सांगता कळलं. 5 मिनिटांनी लहान मुलाचा रडायचा आवाज आला. नागोकाका एकदम म्हणाले, दादा मंगीला जुळं झालंय वाटतं, कारण 2 वेळा बाळाच्या रडण्याचा आवाज आला. रामदास काका म्हणाले, होय नागो, माझासुद्धा तसाच अंदाज आहे, मंगी वहिनीला जुळं झालेलं असावं. इतक्यात इरली काकू बंददार उडून पळत ओसरीवर आल्या आणि ओरडल्या, मंगीला जुळं झालंय, आय आणि अक्का परत आल्या आहेत. त्या पुन्हा तशाच पळत आत गेल्या. आम्ही पुन्हा ते दार कधी उघडतं याची वाट बघत असताना ते दार उघडून डॉक्टरीणबाई बाहेर आल्या आणि नागोकाकांकडे बघत म्हणाल्या, अभिनंदन, तुम्हाला 2 जुळ्या मुली झाल्या आहेत. मोठी नंतर धाकटी 7 मिनिटांनी जन्मली आहे, आपण त्यांना भेटू शकता. आम्ही मंगी काकूच्या खोलीकडे पळत सुटलो आणि देवा आम्ही बघितलं, त्या मोठ्या मुलीचे डोळे आजीचे घारे डोळे होते तसे, आणि तिच्या डाव्या डोळ्यांच्या भुवईवर तोच आजीसारखा तीळ होता. तर दुसऱ्या मुलीचे डोळे आत्यासारखे काळे होते आणि तिच्या गळ्याच्या मधोमध तो काळा तीळ होता. त्या आमच्याकडे बघून हसत होत्या. त्याच क्षणी आम्हाला आजी आत्याची ओळख पटली आणि हे भयंकर आश्चर्य बघून गुरुजींना चक्कर आली. मंगी काकू नागोकाकांकडे बघत हसत म्हणाल्या, अहो ऐकलं का, आय या नाक्के परत आले आहे ती. तेव्हा आमच्या हसण्या ओरडण्याचा एक हल्लकल्लोळ उडाला. डॉक्टरणीला बिचारीला कळतच नव्हतं की या 2 जुळ्या मुलींना बघून या वाड्यातल्या माणसांना आनंदानं हर्षवायू व्हायचं काय कारण आहे. आमच्या मंगी काकूच्या त्या जुळ्या पोरींचं बारसं आमच्या सातमाईंच्या पारावर मोठ्या थाटामाटात करण्यात आलं. पण ह्यावेळी आम्ही कोणालाही आजी आणि आत्याच्या पुनर्जन्माबद्दल बोललो नाही. त्या जुळ्या मुलींना बघून गावात कुजबूज झाली की ह्या दोघी आंबा आणि आनंदीचे डोळे घेऊन जन्मले आहेत. त्या कुजबुजण्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं.
त्या रात्री आम्ही सगळेजण बसलो होतो तेव्हा लवकर मुंबईला निघायच्या विचारात होतो. तसं ठरवून आम्ही सगळे झोपायला निघालो तेव्हा नागो काका एकदम म्हणाले, आता अंबा आनंदी परत आले आहेत, तुकारामाचं अंजूबरोबर लग्न होईल, तयारीला लागा. आम्हाला कळे ना हे अंजू कोण, तिला आम्ही शोधायचं कुठं. दुसऱ्या दिवशी आम्ही न्याहारी करत असताना शिरगुप्पीच्या दवाखान्यात काम करणारे गृहस्थ सायकलवरनं आमच्या रामदास काकांची चौकशी करत आले आणि ते भेटल्यावर म्हणाले, अहो तुमच्या वाड्यात आलेल्या डॉक्टर म्हात्रेबाईंनी तुम्हाला भेटायला बोलवलं आहे. रामदास काका काळजीने म्हणाले, अहो आम्ही त्यांचं बिल दिलं आहे. गृहस्थ म्हणाले, त्यांचं काय काम आहे मला माहिती नाही, मी फक्त निरोप तुम्हाला सांगितला, लवकर या आणि भेटा. रामदास काका म्हणाले, डॉक्टर आमच्याकडे तुमचं कसलं काम आहे. डॉक्टरबाई म्हणाल्या, माझी अंजू नावाची पुतणी आहे, इथे परिचारिका आहे, यंदा तिला कर्तव्य आहे. तेव्हा म्हटलं हिचं स्थळ डॉक्टर तुकारामांसाठी सुटवून बघावं. नागो काका हसत म्हणाले, अहो डॉक्टर तिचं अंजू नावच तुकारामाची आणि आमची पसंती आहे. अशा प्रकारे आमचा सातमाईंचा वाडा सखाच्या आजी आणि आत्याच्या येण्यानं खऱ्या अर्थानं पूर्ण भरला. पुढे बराबर वर्ष जात राहिली. आता आमचा सखा वामन राणी काकूंची मुलं रुही वाद्यालयात शिकतात, तर आमची अंबाजी आणि आनंदी आत्या आमच्या सातमाईंच्या वाड्यात पूर्वीच्या आपल्या सगळ्या आठवणी विसरून वाढत आहेत. आम्ही या सातमाईंच्या वाड्याची सगळी नातवंडं दरवर्षी दिवाळीला, आंबाच्या जत्रेला, सातमाईंच्या झपाट्याच्या जेवणावळीला न चुकता वाड्यात जमतो. तेव्हा आता आमची आजी आत्या आमच्याबरोबर असतात. मला 3 वर्षांनी दुसरा मुलगा झाला, तो नील, आणि सगुणीला तेव्हा मुलगी झाली, ती चारुशीला. आम्हा सगळ्यांचे संसार हळूहळू वाढत गेले. आमच्या वामन गुरुजींची आणि माझ्या आजीची फार इच्छा होती की आमच्या मांजरीवाडीत मोठी शाळा असावी, कॉलेज असावं, दवाखाना असावा, म्हणजे इथल्या मुलांनी इथे शिकावं. आणि त्याचप्रमाणे गुरुजींच्या प्रयत्नानं रुही विद्यालय आलं, सदाप्पा काकांच्या जमिनीत आंबा कॉलेज चालू झालं. पण दवाखाना असावा ही गुरुजींची आणि आजीची इच्छा अपूर्ण राहिली होती. याच दिवसात आमचे दौलती काका गेले. त्यांनी आमचा वाडा जमीन विठ्ठल काकांच्या नावावर आधीच करून ठेवली होती. विठ्ठल काकांनी पार्वती काकूंच्या संमतीनं पूर्वी आमच्या एकाच खोलीची शाळा होती, तिथली सगळी जमीन तिथे उघडला जावा म्हणून देऊन टाकली. आणि रामदास काकांनी गुरुजींच्या मदतीनं सरकारी मदत मिळवली, तिथे दवाखाना उभा केला. त्या दवाखान्याला नाव दिलं दौलती हॉस्पिटल. त्या दवाखान्यातले मुख्य डॉक्टर होते आमचे आत्माराम आणि तुकाराम दादा. श्याम सूर्यकांत मात्र आपल्या आईवडिलांच्या दवाखान्यात मुंबईला काम करत होते. आता आम्ही सगळ्यांनी ठरवल्याप्रमाणे आम्ही मुंबईहून मांजरीवाडीत स्थायिक झालो आहे. आमच्या आपापल्या शेतात आमचे बंगले उभे राहिले. आता आमच्या टुणूकदार मांजरीवाडीला शहरी रूप यायला लागलं आहे. आमच्या सातमाईंच्या, अंबाजीच्या, आनंदी आत्याच्या आशीर्वादानं आमच्या सगळ्यांचे संसार भरलेत, पूर्ण फुलून उमललेत. आम्हाला कोणाला कसली कमतरता नाही इथे. आज देखील आम्हा खोतांचं, आत्मचं, सातमाईंचं जागृत देवस्थान आहे, नेहमी राहील. तुम्ही या, सातमाईंना बघा, भेटा, प्रत्यक्ष बघा, मग तुम्हाला पटेल की जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आहे, जिथे विश्वास आहे तिथे सातमाई आहेत, आणि जिथे सातमाई आहे तिथे काहीही होऊ शकतं. ही सातमाईंची कहाणी मी खोतांची सरस्वती इथेच पूर्ण करते आहे. आमच्या मांजरीवाडीवर आणि आमच्या खोतांवर जशी सातमाईंची कृपा आहे तशी कृपा तुमच्यावर आणि तुमच्या मुलाबाळांवर राहू दे, हेच माझं मागणं आमच्या सातमाईंच्या जवळ आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षी तसे चाप पाणे, नुपेक्षी कदा रामदासाभिमाने. इथे माझी ही कादंबरी पूर्ण झाली आहे. श्रोते हो, गेले 76 दिवस तुम्ही ऐकत होतात सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान ही कादंबरी. या कादंबरीचा दुसरा भाग इथे संपला. दोन्हीही भाग मिळून 146 भागांची ही मोठी कादंबरी, दीर्घ कादंबरी ज्याला म्हणता येईल, ही तुम्ही मनापासून ऐकलीत. याबद्दल मी माझ्यातर्फे आणि लेखिका आयडा बॅरेटो यांच्यातर्फे तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि ही कादंबरी इथे संपली असं जाहीर करतो. श्रोते हो, पुन्हा भेटूयात लवकरच आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीबरोबर. तोपर्यंत थोडीशी विश्रांती. धन्यवाद श्रोते हो.